तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण रांजवन तुमचं स्वागत करतोय मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण भेट देतो एका ऐतिहासिक आणि तितक्याच निसर्गरम्य ठिकाणाला, ज्याचं नाव आहे तुंगारेश्वर. महादेवाचं स्थान आहे तिकडे. फारसं लांब नाही आहे ठाण्यामधून, जवळपास 39 किलोमीटर आहे. गुगल मॅप मला वेळ दाखवत आहे 1.5 तासाची. चला तर मग. आणि आपण आता इथून डायरेक्ट निघणार आहे तिनाथ नाका सर्कलला. सिग्नल लगेच आलो आणि सिग्नल लगेच चालू झाला इकडचा. वाव, सही रे. चला 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 रे, चला दुपार झाले, जाऊ दे मला. चल 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 भाई, चल भाई, मुझे मालूम है तू भी इधर ही लेगा. ओ ओ ओ आणि फायनली लास्ट सिग्नल गेलाय आता ठाण्याचा. म्हणजे ठाणा सोडून आता मी पुढे आलो यार. बेकार ट्रॅफिक. अजून एक माझा सगळ्यात आवडता म्हणजे हा रस्ता यार. या घाटातून खूप बरं वाटतं जायला. छोटासा जायला खूप सुंदर आहे यार. हा एक यार जंक्शन, एवढा ट्रॅफिक असतो ना इकडे, कारण हा आता मेन हायवे आहे. हा मुंबईला जातो, हा सरळ अहमदाबाद आग्रा तो हायवे आहे. तर हा वसई क्रिक ब्रिज आहे आणि इकडे या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे ना हमेशा भयंकर म्हणजे भयंकर ट्रॅफिक लागतं. तर आता मी पद्धतशीर मॅप लावतो, कारण मग चुकू नये आणि टाइम वेस्ट होणे महत्त्वाचं. कारण आता वाजलेत 1:40 झालेत. बघा यार, तरी बोललेलो मी. आता हे असं आपल्याला पुढे जाऊन युटर्न घेऊन परत मागे यायला लागणार. इकडे आहे तुंगारेश्वर. आपण जरा थोडं फ्लोमध्ये पुढेच निघून आलो. ठीक आहे, काय हरकत नाही. 19 मिनटं दाखवते मला. इथून 7 किलोमीटर आहे. चला मग. ओके, तर आपल्याला ह्या फ्लायओव्हरच्या खालून डेफिनेटली आपल्याला युटर्न मिळणार आहे. ठीक आहे. अरे बाप, परत इकडे ट्रॅफिक लागले की काय? उतना तो रहेगा ना यार. ओके, तर आता परत निघालोय मी. तर इथून मला आता घ्यायचं आहे लेफ्ट, कारण मी फिरून आलोय उलटा. तुम्ही जर ठाणा साईडून येताय तर तुम्हाला हा ब्रिज खालून राईट घ्यायचा आहे. आणि तो वरती कमान पण दिसते, ओम श्री तुंगारेश्वर महादेव देवस्थान. तर आता इथून झालंय ऑफ रोडिंग चालू. रोड कच्चा आहे. तिकीट आहे. अच्छा, इथे पण एक मंदिर आहे. यह श्री शेषनाग मंदिर. तर आता पहिल्यांदा आपण बघूया शेषनाग मंदिर. त्याच्यानंतर मग आपण वरती जाऊन तुंगारेश्वराचं दर्शन घेऊ आणि नंतर मग परत फिरू. तर तुम्ही इकडे बघू शकता, अगदी हलकंसं दिसते आतमध्ये झाडीमध्ये, जास्त लांब नाही. इथेच समोर आहे ओढ्याच्या पलीकडे. चला तर मग तिकडे जाऊया. ओके, तर हे आहे ते शेषनाग मंदिर. तर मंदिर तर बंद आहे. आता आपण जाऊया पुढे तुंगारेश्वर मंदिराच्या इकडे. ठीक आहे, चला. कारण हे तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे आणि इकडे काही गोष्टी नाही करायच्या, जसं हॉर्न वाजवणं, ट्रिपल सीट ठुंकणे, नदीपात्रात आंघोळ करणे. आणि तसं कोण सापडला तर मग त्याला दंड आहे. तर ही गाडी मगाशी खूप अशी थकली त्या चढायला. म्हणजे मी सजेस्ट करेन तुम्हाला की अशा रोडला यायचं असेल ना तर मित्रांनो SUV असेल तरच आणा.
कारण छोट्या गाड्यांचा खूप लोड येतो त्यांच्यावरती आणि खाली ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे खूप दगडी वगैरे लागतात. तर तो एक फार मोठा ड्रॉबॅक आहे. तर आता फायनली पोचलोय आपण श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर. बोर्ड बघू शकता तुम्ही. आता हा सगळा मंदिराचाच परिसर आहे. तर चला आतमध्ये जाऊया. तर इकडे हॉटेल बिटेलची पण सगळी सोय आहे. जेवू शकतो, खाऊ शकतो आपण. आणि आता आपण आहोत गेट वरती तुंगारेश्वराच्या. आणि साक्षात मंदिर बघू शकता तुम्ही. क्लास अत्यंत शांत, निवांत, गारवा आहे, सात्विक तयार. हा, आणि इथून असंच थोडंसं वरती गेलं की अजून एक मंदिर आहे एका देवीचं. त्याची माहिती पण देणार आहे. तर आधी आपण असं करूया, आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. चला. तर मंदिरात प्रवेश केल्यावरच आपल्याला एक सुंदर असा दीपस्तंभ लागतो. उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल महंत नागासत्यनारायण गिरणी समाधीस्थ. आणि इथून थोडंसं अजून पुढे जातोय तर बोल बजरंगबली यांचं मंदिर आहे यार. हा, ही एक अशी देवता आहे ना यार, जिथं बघितलं ना आपल्याशी वाटते. कारण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये यांची पूजा केली जाते. चला आता आतमध्ये जाऊन मेन मंदिरात दर्शन घेऊया. चला. नेहमीप्रमाणे जसं प्रत्येक महादेव मंदिरामध्ये एक नंदीचं अस्तित्व असतं, तसं इथे पण आहे. सुंदर असा सभामंडप पण आहे मंदिराला. तर आता आपण प्रवेश करतोय मुख्य गाभाऱ्यामध्ये. डाव्या हाताला एक सुंदर अशी मूर्ती आहे. हर हर महादेव. हे कालभैरवांचं अजून एक मंदिर आहे तुंगारेश्वर देवस्थानाच्या आवारामध्ये. हे पण शंकराचेच, महादेवाचेच अवतार आहेत. तर आता पुढे ज्या माता आहेत त्या मंदिराच्याकडे आपण जाऊया. चला. तर मेन तुंगारेश्वर यांच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताच तुम्हाला हे जागमाता आणि खोडियाल माता मंदिर अशी पाटी लागते. तर इथून आपल्याला वरती जायचं आहे. चला. मंदिरापासून पुढे एकाच मिनिटाच्या अंतरावर लेफ्ट साईडला बघू शकता तर खोडियार मातेचं मंदिर आहे. सुंदर मूर्ती यार, खूप सुंदर. जगदंब 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 जगदंब. तर आता हे वरती जे तुम्हाला दिसतंय ते आहे जागमातेचं मंदिर. आणि आता आपण जायचंय तिकडे. चला. आणि इथे आहे जागमाता मंदिर तुंगारेश्वर गेट. मंदिर सुंदर आहे ते यार. पण आणि मातेच्या समोर नेहमी सिंह असतो. ओम. आणि हे जाग माता. ह्या आईची पण मूर्ती यार किती सुंदर आहे यार. क्लास. जगदंब 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 जगदंब.
खूप डिवाइन आणि खूप प्रसन्न आहे रे हे सगळं वातावरण इकडचं. असं कधी कधी यायला पाहिजे ॲक्च्युली. आणि आपल्यामध्ये आहे तसं की प्रदक्षिणा मारायला लागते अशी मंदिराची. तर एक प्रदक्षिणा पण घेऊया. क्लास आहे, सुंदर आणि निवांत वातावरण आहे. आणि इकडे मी ॲक्च्युली बसणार आता. हा आहे सभामंडप मंदिराचा, उत्कृष्ट आहे. आणि इथे असं कुठेतरी बसतो शांतपैकी आता 15-20 मिनिटं. ठीक आहे, चला. तर चला मित्रांनो, मी निघतोय आता परत. तुंगारेश्वर मंदिर, जागमाता मंदिर आणि खोडियार मातेचं मंदिर हे सगळं आपलं आता बघून, परिसर सगळं बघून झालं आहे. तर सुंदर ठिकाण आहे, खूप मोठं महात्म्य ह्या ठिकाणाला की परशुरामांनी तुंगा नावाच्या राक्षसाचा वध केला, त्याच्यावरून ह्या डोंगराला किंवा परिसराला तुंगारेश्वर असं नाव पडलं आहे. मंदिर पण अप्रतिम आहे, एकदा या, खूप छान वाटेल, एकदम असं निवांत वाटेल तुम्हाला, मन एकदम सात्विक होईल, स्ट्रेस सगळा निघून जाईल. मुंबईवरून हार्डली 2 तासाच्या अंतरावरती आहे. एका दिवसात किंवा अर्ध्या दिवसामध्ये पण तुम्ही येऊन जाऊ शकता परत. तर चला मित्रांनो, परत भेटू कधीतरी असंच एखाद्या अवखळ वाटेवरती. तोपर्यंत धन्यवाद. चला.